सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुखकर्ता दुःखहर्ता आणि त्या विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, त्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना लढून गेला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना लढून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला झुकून मुजरा केला। असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यामधून कोसळण्याची अश्रूनाच उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळेच आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा। आमच्या आजवे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाघसाई देवी तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आमच्या कार्यक्रमाचे आयोजक या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगरी हुंबडेवाडी आपले शतश ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुमने, बेंजूची तार खेळतात ते आमचे बंधू सुहमदादा हुमने, ऑक्टोपड मास्टर रोहन हुमने। आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडी साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगरी हुंबडेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात
हॅलो हॅलो, आजच्या कार्यक्रमाला ज्यांची एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई झाकली नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा बोल. हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तर लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंग रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वर तुला वंदना.
रंगेश्वर तुला वंदना जमते नमन बोलू कोणाला जमते नमन माझे चौथीच्या चांदाला जमते नमन माझे चौथीच्या चांदाला जमते नमन माझे चौथीच्या चांदाला पाठवे नमन बांधू कोणाला बांधितो मी माझे पांडवांना वंदितो मी पाची पांडवांना वंदितो मी पाची पांडवांना वंदितो मी वागदाई देवीला टाळ माझे मृदुंगरणा रंग भरी गौरी जागना वंदितो मी सभा रचना रंगेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता जम्बूदेवता तो भक्त होता जम्बूदेवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला लंका दरबारी दरबारी देवाया ओ लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जंबो देवाने इच्छा ऐकली ओ जंबो देवाने इच्छा ऐकली शंभू देवाने इच्छा ऐकली हो शंभू देवाने इच्छा ऐकली ओ इच्छा राजाची पूर्णती योगे ओ इच्छा राजाची पूर्णती योगे हो इच्छा राज
गाठली ओ शिवलिंग देताना आठही गाठली ओ शिवलिंग देताना आठही घाटली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता घालून शिवलिंग ठेवून निघून येऊ गेले आता घालून शिवलिंग ठेवून निघून येऊ गेले निघून येऊ गेले शंभूदेव निघून येऊ गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले येऊन याला रूप होऊन तो ब्राह्मण येऊन याला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला येऊन या रूप गण आला घेऊन या रूप येऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण येऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप रावण चालला गानगरी चालूनी चालूनी रावण गेला तकुले चालूनी चालूनी रावण गेला चालूनी 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 रावण गेला चालूनी गान आला दावले बसला रावण चालवले गान आला दावले बसला रावण चालवले साधीला डाव पाणी देऊनी साधीला डाव पाणी देऊनी गाण आला धावूनी बसला रावण चालूनी गाण आला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊली काही तुझे नाम वाटू लागले तयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू शंकेला
स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचे मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. पूजितो मी तुला, वंदितो मी तुला, पूजितो मी तुला, वंदितो मी तुला, आलो मी तुझ्या दर्शनाला. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. 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 हॅलो रसिक हो. हॅलो, आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुर्तडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे, सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. यांची तुझ्या हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे विश्वास, तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास, तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस त्याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी काही बासरी जागी झाली नगरी शेडी काही बासरी जागी झाली
ताई मासरी जागी झाली नगरी छेडी ताई मासरी जागी झाली नगरी बागदिली कोमल काही गोरे अंबरती बागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती बागदिली कोंबड्याने काही गोरे अंबरती कोण पावलाली किती आली गवळ्याला जागही आली कोण पावलाली किती आली गवळ्याला जागही आली हे प्रभा ओसरली सांगी पहाट झाली प्रभा ओसरली सांगी पहाट झाली छेडी ताई मासरी जागी झाली नगरी छेडी ताई मासरी जागी झाली नगरी यमुनेच्या तीरे कानावात विवादरी कानवात मी बासरी कानवात मी बासरी यमुनेच्या तीरे कानावात विवादरी कानवात मी बासरी कानवात मी बासरी धुंदळाची धार निराधारयाची मीरादा दयाची मीरादा दयाची धुंदळाची धार निराधारयाची मीरादा दयाची मीरादा दयाची प्रभा ओसरली कागे पहाट झाली प्रभा ओसरली कागे पहाट झाली छेडी ताई मासरी जागी झाली नगरी छेडी ताई मासरी जागी झाली नगरी प्रभा ओसरली सांगे पहाट झाली प्रभा ओसरली सांगे पहाट झाली छेडी ताई मासरी जागी झाली नगरी छेडी ताई मासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंगा तुझा माया सौगड्यांना सोबत घेऊन पेंगा तुझा माया सौगड्यांना खेळ खेळ असा चेंडूबाईचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडूबाईचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंगा तुझा माया सौगड्यांना सोबत घेऊन पेंगा तुझा माया सौगड्यांना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला
नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला 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 गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवी मला प्रेमीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला मी वेडी दिवानी
धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्माक्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची
येऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात वाला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात वाला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भया दे मनाला भय से बनाला भया दे मनाला भय से बनाला भया दे मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला बरादेव प्रकटला मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरा रूपे अवतरला 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 कारण पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरा रूपे अवतरला 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 कारण पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला बातमी कळाली युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा रूपे युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला युद्धाला उभे राहील 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 युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी वाटला न ते त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर दिव्य लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिव्य लोकाला दैत्या बोले देवाला अमर दिव्य लोकाला दैत्य बोले
नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला क्रोध आला वरा देवा हिरण्यकला बोले विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यकला बोले कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले दरबार काही विसरला कसा तू यावला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले दरबार काही विसरला कसा तू यावला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला ते यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला डोळे मारून दंगाला समाप्त करीतो यारला सुरे मारून दैत्याला समर्थ करीतो यारणाला डोळे मारून दंगाला समाप्त करीतो यारला तुळी घेऊन मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुरी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊनी तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुझी घेऊन प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दानाला रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दानाला शब्द रचिले या जनाला रूपे अमराता इथून वाग पुढे राहिला पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून वाग पुढे राहिला पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीतुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौसे आगवे हुमनेवाडी आपले शतश शरणुडी असून भारी भारी आभारी आहोत. या खास बक्षीस
रसिको हॅलो. तसेच सूरज हुमने यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघजाई जागरण नृत्य मंडळ मौजे उमनेवाडी आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे उमनेवाडी आपले सदस्य ऋणी असून भारी च्या आयोजनात हा जाकडी नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्याने कलगीवाले शाहीर सुयोग हुमने सह तेजस हुमने यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे. तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील यूट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आलेत आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य बनतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं.